धम्माल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। हे निबरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या। हे अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। टेन्शन अजिबात घेऊ नको, काय व्हायचं उद्या आपण बघतो माझा मी जायचे पैसे जाऊ दे, तुला काय करायचं टेन्शन घ्यायचं नाही। अरे एकदा पडलं पुणे येऊ आपण, त्याला काय एवढं असते तुला? हा टेन्शन, तुला काय करताय पैसे पाहिजे का? तू टेन्शन घेऊन डोक्याला अजिबात, बघतो माझा मी काय असेल ते, शांत राहा। आणि गावात काय मिळणूक आहे फिरायचं आहे ती त्यांची ती बघतेली, आपला निवांत राहा शांत, बरं का? हा बाकी काय बोलता मी आहे काका पुतणे हा देवाला तर राम 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 बोला की। असा चेहरा पडलाय, पडल्यावर टेन्शन घेतलं, पैसे पडले आता इलेक्शन मध्ये आपण पडलो नाही का आम्ही? त्याचं एवढं त्याला जाऊ दे टेन्शन मला, पेटीवर पैसे गेलं मी काका आहे ना जीवात, कुठल्या बारी निवडून आपण होय, मग? घर थोडं ना, घरात आणलाय कसा तरी गावात काय चेहरा केलाय लागा? हा? असं जर पडलं तर पडू दे, हार जीत होत पैसे देऊ द्या तुला, काय देतो परत देतो, हे कर तू शांत राहा, काय आता बाकी काय बघू नको, टेन्शन डोक्याला घेऊ नको, कुठल्या पार्टीनं काका आहे जिवंत आहे काका, घरंदाज घरानं आपलं, तू टेन्शन कशाला घेतो? गाव एकीकडं आपण एकीकडे आहे, लई बासगडी करत बसायला, आपलं आपण बघून घेऊ, बरोबर आहे का? बरोबर आहे. मग हार जीत होत असते हा. असला काका तुमच्या संग पाठी हा? कशाला 2 दिवस जेवलं नाही घरात, सून म्हटली जेवलं नाही 2 दिवस, मग सकाळी कसा तरी गोड बोलून आणलाय गावात, म्हणजे चल आता गावात बघू आपण काय असलं तर इकडे तिकडे, तू काय घेऊ नको, अरे पैसे गेलं मग काय अजून 5 पेट असेल तर काय ते. जाऊ दे, काय द्यायला? पैशाचं काय टेन्शन मग घेतोय? पैसे काय करतोय तू? अजिबात काळजी करू नका, काय द्यायची काय गरज नाही, कळलं का? चालतंय. हा आणि काय असं करा, त्याला जरा मन हेवण्यासाठी जरा त्याला व्हायचा बरोबर, जातो आम्ही घेऊन. फिरवून आणा, होय. मी आहे होय. बघ तुम्ही गावात जरा इकडे तिकडे पैसे देऊ तुला काय, बरं दे तुम्ही परत तू जरा बरं का, न्या त्याला जरा नाश्ता पाणी करून न्या, तो गजर आहे बरं का, चालतंय, मी तुला घेस, हा चला जावा. ये इथे बस. अरे काय टेन्शन घ्यायला लागला रे एवढा? टेन्शन लय येते मला, काय सांग. लगा तुला ना एवढा खंबीर काका तुझ्या पाठबळ आहे, कशाला टेन्शन घेतो काय माहिती? बसलाय रे काका हा कामाघर का आला चपल्या राहिल्या त्याला काय असलं तुमचं असलं घरानं काय करायचं? आम्ही पडला पण तुम्हाला चपल्या घालाय कळणार. अरे चपल्यानं मी बी बदल झालोय, 2 दिवस झालेल्या का ते हातरून सोडना, जेवायला उठना, काय नाही काय कर, कसा तरी गावात आणलाय, त्याला म्हटलं पडलो तर आपण होय. काय व्हायचं, पैसा जाऊ दे म्हटलं, दिगभर पेटे दे आपल्याकडे, तुला काय करायचंय? हा. तर त्याला काय ते डोक्यात घेतलंय, कसा तरी आणलाय गावात, त्याला नाश्ता पाणी, बरं तुला दे पैसे, काय देऊ दे का? दे तू परत चल. नाश्त्याला पैसे आहेत का? नाश्त्याला पैसे कुठलं? काका नुसतं म्हणतोय पैसे देऊ का, पैसे देऊ का, पैसे देऊ का, खिशात घालतोय म्हणतोय परत देऊ का, कुठलं पैसे जेवून नाही 4 दिवस झाले. ती राहू द्या, ढेकर कशी काय आली 2 दिवस उपाशी राहून? लय उपाशी राहिल्यावर डेकर येते पित्तामुळं. याचा बरोबर आहे, रात्री झोपून जेवतात. पण काका पुढे एक शब्द बोललं नाही. काका पैसे देऊ का म्हणतोय, म्हणून म्हणलं आता तर देईल, आता तर देईल. आम्हाला म्हणलं जाताना पैसे देऊ का? देऊ का नुसतं खिशात हात घालतो, पण बाहेर काय निघत नाही. आता तुम्ही नाश्ता सांगा परत, काकाने दिल्यावर सांग, असं सांग. काकाने दिल्यावर असं तुम्हाला 2 दिवस उपाशी काय द्या, नाश्त्याचं काय? नाश्ता नको मला, मग काय? जेवायला जाऊया. आता एवढे देऊन नाही बरं विचारलं. देवाला जेवायचं तिथं थांबू देवाला हॉटेल. लावली लागा आपण. साधं काय आहे आपण खाऊया की अरे साधं. हाटला तर शिजू पाहिजे का नाही? दुपारून जावी की? असं करा, 2 दिवस उपाशी आहे, असू द्या, टेन्शन येणारच, पडले म्हणल्या वाईस तर टेन्शन येणारच. टेन्शन तर राहणार तसं एवढं. काकाने दिल्यावर देतोच की तुम्हाला मी, काय आता आम्ही पैसे कोणाचं मागायला बुडवलं ते देतो तुमचं देणार आहे. नाश्ता जेवणाचे पैसे मागतो मी लागा. कोणाचं बुडवले तर आम्ही तुमचं काय ठेवणार आहे, देतो की. आता कसं आमचा एवढा खर्च झालाय, काकानं 2-4 पेट्या वाटल्या गावात, माणसाने बैमानगी केली, त्या फायटरने केली, त्या पोराने तर म्हणले आम्ही कशाला ते उभा राहतोय म्हणजे नुसतं मत फायटरचे खायला हीच लागलेत नाचायला. आता आमची काय आबरू गेली पाकच. तुमचं पण ऐकलं होतं मी टेबला खालीच बसलो होतो, तुम्ही म्हणत होतो 2-2 लाख रुपये काढूया, म्हणून मी म्हणलं काकाला आपलं कशाला सांगायचं, आपलं मी लय रिक्सच घेतली नाही त्यात पडलो. तुम्ही दोघांनी जर पाठिंबा दिला असता तर मी आलो असतो. होय, अरे राजकारण चांगलं नाही, तू लहानपणा जोरदार आहे, मला वाटत होतो तू राजकारणात पडून ये, म्हणून तुझ्यासाठी तर जर पडत होतो. लाजा वाटतंय ते का? अरे तू 2-2 लाख येऊन रुपये. ये तुम्हाला वाटत होतो, खरंच राजकारण सांगतो, तू राजकारण आपलं काम नाही ते. अरे 2-2 लाख रुपये मागताना तुम्हाला लाज अरे वाटली तुला- नाही? मागल्यानंतर तू माघारी घेशील म्हणलं, म्हणून तुला ते करतो ना, तुझं वाटोळ करायचं. मला माहित आहे फायटरच्या घरी तुम्ही वाट पाडली होती,
फायटरचं सगळं काय काय खेळ केला ही पण आम्हाला माहितीये. मग सांगू का सगळं, काढू का सगळं? कोणी केला फायटरकडनं कसं पैसे काढलं काय, मी लागा वकील आहे, सगळ्या गावाही खबरी असते माझ्याकडे. आम्हाला सगळं माहित आयला ते झालंय. गेल्या आम्ही टेन्शन मध्ये मला काहीतरी झालं मी परत तुम्ही या दोघा अडक चला जेवाय सांगतो म्हणलाय सांगा. नाही सांगतो चल. हा तसलं काय काढणार का फायटरचं तुमचं आणि माझं तुमचं आज मला सगळं माहिती आम्हाला माहिती आहे, सगळ्या गावाही खबरी असते आमच्याकडे. हा, असू द्या. त्या अण्णासाहेब आहे, मी वकील आहे. गावात मिरवणूक आहे म्हणून सांगितले काकानं जाऊ नको मला सण होणार नाही. असू द्या गेल तर चालतंय. मग कसा युवा पिढी झालाय आपला सरपंच झालाय चांगला आहे. काय असते त्याला आमचा घराना घरंदाज आहे आम्हाला लाज आबरू आहे का नाही पडलोय त्यांच्या पार्टीत तिथं जाऊ ये अरे कसली पार्टी झाली, इलेक्शन झाल्यावर सगळी एक येऊ असते. गेला तर मी जाणार नाही तिथं जाणार नाही म्हणजे नाही. असू द्या तुम्हाला वाटेल तसं करा. चला आपण जाऊया. वाटेल तसं करा म्हणजे आमचं वाटोळच झालंय आता. वाटेल तसं काय करायचंय आता कशाला वाटोळ झाले. तुम्ही जेवण सांगा मी काय सांगतोय का आम्हाला बोलायला लावू नका. आम्हाला माहिती आहे सगळा फायटरचा खेळ झालेला सगळं आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता तुम्ही लय हे करू नका. फायटरला तर झटका झाला असेल. कशा झटका, त्याला झटका यायचा. यायला ज्याला वाडा घाण ठेवलाय त्यानं. पडलेल्या माणसाला कळतं बाबा त्यांनी लय खर्च केलाय त्यानं त्यापेक्षा माझा डबल खर्च केलाय गावातल्या माणसाने गद्दारी केली. आम्ही म्हणूनच सण केलंय कोणाला तो मी आला असता 4-5 वेळा. हा देखत लगा आम्हाला पित्तानं ढेकरी इथे लगा जीवल नाही लागा नु काय चल तुझं काय खरं काय शी 200 तुम्ही का भिकारी होणार आहे लागा पैसा विषय आहे. मला काय खायचं खावा मग झालं. गावात मी पडलोय. कुठल्या तोंडानं गावात येऊ मी? कधी नंतर गावातली पडली ती तोंडावर रपारप. तुम्ही पडला म्हणून काय झालं? नको मी काय येत नाही गावात. तुमचं तुम्ही जावा, मी आपल्या घरी जातो आपला. फायटर भाऊ चला गावात ऐका. नको मी काय सांगतो त्याला? म्हणजे माझी आबरू काढायला त्या सांगताय मी? काय असू द्या. काय तुम्ही आमचं काय ऐकत नाही? मला फायटर भाऊ नमस्कार. काय फायटर भाऊ म्हणताय? माझी आबरू काढून तुम्ही आता बरं आता आम्हाला पाडून चांगली पांढरी कपडे घालून हिंडायला लागला गावात ना. म्हणजे एवढा चिडाय काय झाले? शेडाय काय झाले म्हणजे काय करायचं मग आता आम्ही? तुमच्या आबरू कशाने गेली? पडलो की आम्ही. पडलं म्हणून आबरू जाते का? हार जीत होतच असते. एवढं टेन्शन घेते ती. परवा 10 वेळा समजून सांगितले हारजीत होत असते तर तेच करते. काय नाही फायटर हा आपाच 2 पेट्या मोकळ्या झाल्या त्या. माहित आहे मला चांगलं. माझ्या माया जीवाला माहित आहे आपण किती पैसा घालला आणि काय केलंय ती. 2 दिवस उपाशी आहे. आम्ही आता जेव्हा घेऊन चाललो या 2 दिवस उपाशी आहे. हा कसं वांगारले बघा कसं. ते आता नुसतं दाखवायचं आहे वांगारलेलं. डोळं बारीक झाले तर. मग डोळे सुद्धा आत किती गेले बा. जेवलं नाही तब्येत उतरली गाडी. चांगले हिंडा तुम्ही, कापडी चांगली पांढरी घालून आमचं वाटोळ केलंय तुम्ही. आता कपडे जातो आता आम्ही. बाबा माझ्यावर काय रागा मी काय केले सांगा मला माहित आहे कुणी काय काय केलंय ती. मी काय मी पडलोय मला आता सांगायला लागत नाही. 4 दिवस झाले मी जेवलो नाही. काका म्हणला यांना म्हणला त्याला चारून बिरून काय ते फिरून आणा म्हणून चाललोय. मला अशक्तपणा आलाय. सगळ्यांनी माझ्या पाठीत खंजीर खूप बसलाय. मला माहित आहे चांगलं. नाही तुम्ही जरा साईडला या. जरा थांबा मी जरा बोलतो जरा सिक्रेट. जरा उतरा जरा खाली. हा उतरतो. फायटर भाऊ तुम्हाला सांगायची काय कुत्री अशी असते ती. माझं पण खाल्लं तुमचं पण खाल्लं का तुमच्या गाडीवर किंवा माझ्या गाडीवर. तुम्हाला सांगतो असं मला वाटतंय ना ताणून मारावं. मग दोघाला एका डोक्यात मारी तुम्हाला सांगते अजून बी. अरे काय तुमचं नाव घेतलं नाही. ए काटे घ्यायचं नाही द्या. बांधणार जाऊ नका. तुम्हाला सांगतो आमच्याकडे पण पोर आहेत पण आम्ही तसं करत नाही. आम्ही पडलोय म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो एक तर गाव सोडून इकडे हिंडायला लागलो मिरवणुकी लाज काज. मग आम्ही गेलो का तिकडे अजून? तुम्ही पण नाही मिरवणुकीत गेला गावाच्या नादाला लागा पण माझ्या नाद लागू नका. तुम्हाला सांगते अजून बी. नाही गे आम्हाला दुःख झालंय हो. मग आम्हाला बी दुःख जाईल थोडंफार. आहे ना आम्हाला दुःख झाले म्हणून आम्ही लाल कपडे घालून हिंडायला लागलोय आणि काय घाण पडीत पांढरी कपडे घालून आमच्या मोहन बेरवायला लागले ती. मला म्हणतोय तू. हा जावा. चला गोळी खाल्ली का? नाही तुम्हाला सांगतो फायटर भाऊ मी तुमच्यासाठी लय प्रयत्न केला. मी पडलेलोच मला काय वाटत नाही. मी पडू द्या मला सण करायचं सहनशीलता आहे. तुम्ही पडला त्याचं मला दुःख आहे. मी एवढं तुमच्यासाठी तुम्हाला सांगतो रातचा दिवस करून लय हिंडलो. तुम्ही पडला त्याचं वाईट वाटतंय. हा घाण पड्यासनी तुम्हाला सांगतो पैसे पार्सल केलं सगळ्यांनी. मी असू द्या काय कोकोना काय होत नाही. तुम्हाला सांगतो मी तुमचं पैसे माघार देणार होतो. मला तुम्ही पडल्या म्हणजे मला लय वाईट वाटलं. मी खरंच नव्हतं निमार्थ. रात्री पैसे गायब झाले. गटूळ हवंच गटूळ. टेन्शन मध्ये आलो मी 2-3 दिवसात जीवलो नाही. आता
चक्कर मारायला ती जेवण सांगतो म्हणजे पैसे द्या, आता पैसे नाहीत मला 100-500 रुपये द्या परत दे. म्हणजे आता मला देतानाच पैसे गायब झालं. आयला मी माघार देणार होतो इलेक्शनच पैसे, काय करायचंय मला सांगा. तुम्ही पडलाय तुमचे पैसे मी खाऊन काय करू सांगा. 500 रुपये द्या मला. 500 पैसे नाहीत माझ्याजवळ, मला एक खायला पैसा नाही आता मी पाक बेकारी झाली बघा. हॉटेलवाल्या गावात सुद्धा यायच्या तर लायकी राहिली नाही माझी. हॉटेलवाल्याच भागवलं का? नाही भागवलं अजून. मग अजून 3 ताट खातो की आम्ही परत. तुमच्या पाया पडतो. ती घरी सकाळ धरणं येऊन घरी येऊन बसली होती. मग बघाय 500 असेल तर. नाहीत पैसे नाहीत माझ्याजवळ. बरं असं टेन्शन घेऊ नका. दवाखान्यात जावा, गोळी एखादी घेऊन झोपा. ती गावात मिरवणूक आहे ती बघितल्यावर तुम्हाला आणि गाठ्या गेली 2 वेळा येऊन गेला. हा मी येत मिरवणुकीला येऊ नका. मी पण जात नाही. नाही माझं बरं. मी पण जाणार नाही. मी पण मिरवणुकीला जाणार नाही. आणि तिथं आता त्या पोरांना काय बोलून फायदा आहे. कसे निवडून आली कोणाला मशिनीमध्ये 100% गोळा झाला. मेशनीमध्ये काहीच गोळ नाही झाला तुम्हाला सांगतो. ह्या आपल्या जवळच्या घाणपाड्याने दगाबाजी केली. म्हणजे म्या तुम्ही नाही. मग जाऊ दे. अण्णासाहेबांनी वकील दोघं पण फुटलं तिकडं. त्याच गोळ झाला हो. त्यामुळे पोरं निवडून आली. येऊ द्या तुम्ही गोळी खाऊन झोपा. हे बघा तुम्हाला सांगतो आपल्या माग माणसं असते ती. आपल्याला मस्त दिसते ती. आपल्या माग माणसं आहे ती. पण माग माणसं नसते ती माणसं फुटलेली असते त्या वक्ताला. जाऊ द्या गावात थांबू नका आता. तुम्ही घरी जावा. मी पण जातो. हा चला. आणि दवाखान्यात दावा पडू द्या. पडलं तर पुढच्या वेळेस नवे यंत्र आहे. अजून आहे ना 2-3 गुंठ. 2-3 गुंठ एक लगेच होत ती. आता मग आता काय नाही का? आता आहे दुसरं. मग काय पुढच्या वर्षी ती काढू. काय आपण काय गरीब आहे का? वाजना 2 जण आपण म्हणजे हे करूया. म्हणजे दोघं एकीन उभा राहूया. दोघं इक्कीन उभं राहा. तुम्हाला दोघं इक्कीन उभं राहा म्हणजे मला पाडा तुम्ही. आयला तुम्ही मला मदत करा. पण ते पोरांना एक वेळ हारू. आपलं वर्चस्व आहे. बरं चालते ठीक आहे. हा आणि परत गावात म्हणू नका आपण दोघी एक. तिथे गेल्यावर भांडत जायला लागतं. चला. कुणी किती घाणपणापणा केलाय आम्हाला चांगलं माहित आहे. आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय. त्या 2 घाणपड्यांनीच केले. मला माहित आहे की मेन सूत्रधार कोण आहे ते. हे तुम्ही माझ्या नाव घ्यायला लागलाय का? काय घाणपडे असते तुम्हाला सांगतो. नाव घेत नाही पण मला माहित आहे चांगलं. तुम्हाला सांगतो काय घाणपडे असते ती. कवा माझ्या पार्टीत कवा तुमच्या पार्टीत. आणि इलेक्शनच्या दिवशी गायब असते ती घाणपड्यांना असलं. तुमच्या मी नाव घेतलं नाही. तुमच्या थांबलो बी नाही. तुम्ही मिरवणूक करून गुलाल उधळून मोकळे. आम्ही कुठं उधळला. आता ती दुसऱ्यानं लावला. माझं पण त्यात काय संबंध आहे. मला पण लय दुःख झालंय. मी पण नाही. मला आता 2 फोन आलत या मिरवणुकीला या. मी गेलो का? नाही मी तर कुठं चाललोय तेव्हा. मग खायला भुका लागले त्या राव. तुमचं काय आवरण आहे लवकर तर. नाही आता दुःखात सामील झालं पाहिजे का नाही सांगा. मला पण दुःख झालं. फायटर बा म्हणून तुझं काय टेन्शन घेऊन लागेल तर 10,000 मी परत तुम्हाला देतो म्हणते ते. पण म्हणलं नको मला. फायटर चला चला. नको तुम्ही जावा. चला की. चला. कुठल्या तोंडांचं आहे वकील साहेब? अहो तो अण्णांचा आहे ना. आपल्याला गाडीवर जायचं आहे. गाडीवर जायचं आहे. जावा तुम्ही जेवायला. मी काय येत जावा तुम्ही. जावा. वाजता तुम्ही येत आहे. मी बी कुठल्या तोंडाने यांच्या संग आलो. तुमच्या संग कसं आहे? चला. चला. म्हातारी बरी आहे ना? तुम्ही जाता का तसा या ना? नव टेन्शन काय घेतलंय त्याने? तुम्ही जावा घेता. हे बस जाऊ द्या. बसा. इलेक्शनचं काय झालं? इलेक्शन काय झालं? आपा पडला. फायटर बी पडला. हा बाकीचं काय होणार? काका राम राम. नमस्कार. या काय का बसलाय? बसले काहीतरी गप्पा चालते ते गावात. बसा. काय बसा? आता काय करायचं? काय बसा? पुतण्याला पाडला का माझ्या तुम्ही? काय आम्ही? तसं नाही काका. आपा माझा मी कसा पाडेल त्याला? पडलं तर आम्ही घेत नाही. तुला काय खर्च देऊ का पैसे? काय दिलं तर का? आता 2 गालासन काम खालाच आपल्याबद्दल. आम्ही खंबीर आहे त्याला. घरानं आमचं घरण. आता ते डोक्यात ठेवायचं नाही. पुढच्या वर्षी आपण चांगला प्रयत्न करू प्रयत्न. खर्च देऊ का? खर्चाला आता काय का? बरं देतो माझा मी. थांब जरा शांत गेलं की खिशाकडे बघू नकोस. तुला सांगतोय टकुऱ्याला टेन्शन आमच्या भरपूर आहे. माझ्या पुतण्यानं 3 दिवस अन्न खाल्लं नाही. 3 पेट्या पैसे गेल्या. तुला माहित नाही? माहित आहे तुला सगळं? मला माहिती आहे की आपण तुम्ही किती पैसे वाटले तर मला माहिती आहे ना. देखभर पैसे वाटले का नाही? मला काय कधी काही पडी दिलं का? पण 2 गालासन काम खलास. तुमचं बोलतच राहिलो. जाऊ द्या असू दे. बरं तुला काय पैसे द्यायचे का? काय द्या? तू जरा बस. आलो. तू जरा बसून आलो.
आहे का दसरे मामा हा मिरवणूक आहे गावात. गावात मिरवणूक आहे हो पण माझं काम होईल का नाचल्यावर काम होईल की. होईल हो कोणी बी देईल. मग काय मग गिळभर नाचतो की हो चालतंय. दोतार फिटूस तर मला काय काढतो नाही तो, हा
काय लागा इथं कशाला थांबवले दादा शिबेच्या दिवशी तू काय लगेच लगा काय लागा नु त्याला काय होतंय चल काय लागा थल मध्ये लगा लगा आम्ही परत परत आम्हाला गावणार आली लगा मी पडलोय त्याच्या रॅलीत मला माणसं काय म्हणते कान पडणं आम्ही जातो कसं Oh,
कुत्र्या नसतो तू आपली पडलेली पार्टी असतात दुसऱ्या पार्टीत नसतो तू कुत्र्या लाज वाटते त्या कुत्र्या दुसऱ्या पार्टीत नसतो कुत्र्या समजून घ्यायचं असते समजून घेतो काही एका कानपडीत आपल्या किती पेटे गेल्या तर काही घरच्या घरी त्यांनी मला वडलं मला काय कळलं नाही त्यात वाजवते तिथं असलं खतरनाक मी नाचलो. तुला कळत नाही ना कोणी वडलं तिथं त्या दोघांनी आणलं मला. कोणी आमच्या कशाला दाखवते असं जाता काका शुभेच्छा द्या शुभेच्छा उतरा खाली. मला परत नडणार नाही तुम्हाला नडते आशीर्वाद द्या की या ते उतरा थांबा गाडी लावू द्या. की फायटर भाऊ आशीर्वाद द्या. लागलाय नाचायला आलं तिथं कोण ए आम्ही कुठं नाचलो सगळी जाऊन नाचलाय तुम्ही नाचला अण्णा साहेब ओके साहेब तुम्ही नाचला आता तुम्ही पण हात वर करत होता का नाही आम्ही काय म्हणलो का मला वळून नेले आता मग आम्हाला काय आमची किंमत तर आमचा घराना अंदाज काकाचा माझं तुम्हाला माहित नाही आम्हाला तर चौघा पाच जणांनी उचलायला म्हणून नको फायटर लाटे की म्हटलं की बिनकामाचं होईल माहित आहे मला हे सगळं कारस्थान कोणाचं आहे नाचलो का मी बघितलंय सगळं तुम्हीच मला बोलवायला लावलं सगळ्यांनी आयला बोलवायला शुभेच्छा दिल्या पाहिजे उद्या तुमची काम होणार नाही नडत मग गावाची विरुद्ध चालतं मी येण्यासारखं करताय शुभेच्छा देऊन आलोय आम्ही. शुभेच्छा द्यायला लागते ते हो म्हणजे आम्हाला एका साईड ढकलून तुम्ही त्यांच्या संग जाता का अहो, मी कशाला जात नव्हतो त्या वस्ताद बोलवायला लावलं पोरांना उचलून नेलं मला हा. उचलून नेलं बोलावं वस्तादला. वस्तादला बोलावं मला सांगा पटलं तुम्हाला मला म्हणला मला दुकान मी जात नाही मिरवणुकीत माझ्या पुढे जाऊन बसला काय 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 सगळ्याच्या मोहर गेलाय पोराने वडून कसं नेते तुम्ही गेलाय जा आता वडून नेल्यावर मग एक दोन वेळा हात वर करायला लागलं नाही माणसं विरोधात गेल्यावर कसं परत माणसं कशी गद्दार आहे ती नाही गद्दार नाही ती मला पण नेलं पाठीत खंजीर खुपसलाय तर खुपसलाय सगळ्यांनी मला माहित आहे चांगलं मला कोणी पोरांनी नेलं तर माझा काय संबंध आहे काकानं मला 2-4 चपला मारले काय सांगणार कचरा झाला फायटर कशाला विषय वाढवायला लागलाय शुभेच्छा द्या की अजून एकदा दोन हात वर करायला नुसता आता असं पण तसं माणसाने दुःख जाऊ नका आपलं हाय सवय ठेवा आणि चला शुभेच्छा द्या उठा चला